20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमधून मोर्चा निघणार. जालन्यातून बीड, नगर, पुणे, मुंबई असा पायी प्रवास करणार. मनोज जरांगेंनी सांगितला आंदोलनाचा मार्ग. घरी थांबू नका, सर्व मराठा बांधवांनी पायी प्रवासामध्ये सहभागी व्हा. जीवनावश्यक वस्तूंसह स्वतः सज्ज व्हा. अवलंबून राहू नका. आरक्षण घेऊनच मागे यायचंय, जरांगेंचा निर्धार. अमरावतीमध्ये शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट. पवारांसोबत राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याची बच्चू कडूंची माहिती. शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत मी वेगळा निर्णय घेणार नाही. शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा विचार करू. शरद पवारांच्या भेटीबाबत बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बच्चू कडू मवियामध्ये आल्यास त्यांचं स्वागत. शरद पवार बच्चू कडूंच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवारांची बच्चू कडूंना खुली ऑफर. लोकसभेच्या 1-2 जागांसाठी नाही तर 3-4 जागांसाठी प्रयत्न करू. लोकसभेच्या जागा लढण्याबाबत बच्चू कडूंची प्रतिक्रिया. 10 जानेवारीपासून नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसायला बाशिंग बांधून तयार. म्हणूनच बच्चू कडूंना असे विचार येत असतील. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा. सभेतून काँग्रेस लोकसभेचं रणशिंग फुंकणार. नागपुरात काँग्रेसच्या सभेसाठी लागलेल्या राहुल गांधींच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीनं माती लावली. माती लावलेला बॅनर काढण्यात आला. माझा थेट आरोप नागपुरातील भाजपवर. काळं फासणाऱ्यांचं तोंड येत्या काळामध्ये काळं होणार. विजय वडेट्टीवारांची टीका. अयोध्येमध्ये होणारा कार्यक्रम भाजपचा, रामलल्लाचा नाही. आमंत्रणाचं राजकारण देशामध्ये कधी झालं नव्हतं. भाजपचा कार्यक्रम संपल्यावर रामलल्लाच्या दर्शनाला जाणार. संजय राऊतांचा हल्लाबोल. राज ठाकरे आज वर्षा निवासस्थानी शिंदेंची भेट घेण्याची शक्यता. विकास कामासंदर्भात राज ठाकरे शिंदेंसोबत चर्चा करण्याची शक्यता. पंढरपुरात 6 जानेवारीला ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा. छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, पडळकर उपस्थित राहणार. पंढरपुरातील अंबाबाई पटांगणामध्ये मेळावा होणार. धनगर समाजाचा चिकित्सा अहवाल बासनात. महाधिवक्त्यांनी अहवालावर अभिप्राय न देता परत पाठवला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात टीसनं तयार केला होता अहवाल. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये उद्या काँग्रेसची बैठक. काँग्रेसनं राज्यामध्ये किती जागा लढवाव्यात याबाबत चर्चा होणार. नाना पटोले, थोरात, अशोक चव्हाणांसह वडेट्टीवार उपस्थित राहणार. लोकसभा जागांवर राज्यातील नेत्यांशी चर्चा. दिल्लीमध्ये अंतिम निर्णय होणार. काँग्रेस नेते सतेज पाटील यांची माहिती. काँग्रेसचं हे तयार हम हे अभियान नेमकं कशासाठी? उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी की सावरकरांचा अपमान करण्यासाठी? नागपुरातील रॅलीच्या पार्श्वभूमीवर भाजपची काँग्रेसवर सडकून टीका. मवियाच्या शेतकरी जनआक्रोश मोर्चाचा आज दुसरा दिवस. आज केंदूर, शिक्रापूर, न्हावरा, मांडवगड, निरवी, दौंडमध्ये मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध 6 मागण्यांसाठी मविया आक्रमक. काँग्रेसच्या सुनील केदार यांच्या जामिनावर आज निर्णय. केदार यांच्यावर नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा आरोप. केदार यांच्या शिक्षा स्थगितीच्या निर्णयावर आज सुनावणी. कांदा प्रश्नावर लवकरच अमित शहांना भेटणार. कांदा निर्यात बंदीऐवजी इतर पर्याय अमित शहांना सुचवणार. खासदार सुजय विखे पाटील यांची माहिती. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये गोल्टी कांद्याला 700 रुपये निच्चांकी भाव. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ. केंद्राकडून शेतकऱ्यांना 6,000च्या ऐवजी आता 9,000 मिळणार. पीक विम्याची व्याप्ती वाढवण्यात येणार. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी तारीख पे तारीख. केंद्र आणि राज्य सरकारकडून महामार्गासाठी आता 31 डिसेंबर 2024ची तारीख. बहुप्रतीक्षित शिवडी नावाशेवा सागरी सेतूचा 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता. 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिकच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींची वेळ घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. चेंबूर ते मरीन ड्राईव्ह प्रवास वेगवान होणार. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह नव्या बोगद्याच्या बांधकामासाठी 7,326,00,000चा कर्ज मंजूर. मुंबई मंडळातील विजेत्यांकडून 593 घरं म्हाडाला परत. सोडतीमधील 700हून अधिक घरं रिक्त राहण्याची शक्यता. गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी म्हाडाकडून ठाण्यामधील 54 एकर भूखंड निश्चित. भूखंड मिळाल्यास म्हाडाला गिरणी कामगारांसाठी 19,000 घरांची निर्मिती करणं शक्य होणार. राज्यातील पात्र मदरशांना पायाभूत विकासासाठी 10 लाखांचं अनुदान. राज्य सरकारचा निर्णय. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या मर्यादेमध्ये 5 पटीनं वाढ. राज्यातील तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल लागणार. 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत. तलाठी भरतीच्या परीक्षेवर 16,000 जणांचा आक्षेप. नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापरल्यास थेट तडीपारीची कारवाई. पोलीस आयुक्त कर्णिक यांचे आदेश. नायलॉन मांजाच्या निर्मिती, खरेदी आणि विक्रीवर बंदी. मुंबईमध्ये चायनीज मांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई. चायनीज मांजा वापरणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर 19 गुन्हे दाखल. मागील 2 दिवसांपासून मुंबई अहमदाबाद महामार्ग पूर्णपणे जाम.
महामार्गावरील रोडच्या कामामुळे चालकांना मनस्ताप। एकेरी वाहतुकीमुळे गुजरात मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर कोंडी। पुण्यात पुन्हा भर रस्त्यामध्ये कोयत्यानं हल्ला, 2 गटात हाणामारी। वडगाव शेरी इथल्या आनंद पार्क परिसरातली घटना, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या। बीडच्या माजलगाव तालुक्यामधल्या मंगळूर परिसरामध्ये कुस्ती लावल्यावरून 2 गट आमने सामने, 2 गटात हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। पुण्याच्या उरुळी कांचन इथल्या शाळा परिसरात 2 अल्पवयीन गटामध्ये तुफान राडा। अल्पवयीन गटातील 20-25 मुलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण अद्याप अस्पष्ट। वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये अवैध धंदे बंद न केल्यानं मनसेचं शोले स्टाईल आंदोलन। महसूल प्रशासन आणि दारूबंदी विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। बुलडाण्यामधल्या गोहगाव हाडे गावकऱ्यांचा सोनाटी गावापर्यंत जीवघेणा प्रवास। विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास। नदीवर पूल बांधून देण्याची स्थानिकांची मागणी। बीडच्या माजलगाव तालुक्यामधल्या पुरुषोत्तम मंदिराची दानपेटी चोरीला, दानपेटी न फुटल्यानं चोरट्यानं दानपेटीच पळवली, चोरटा सीसीटीव्हीत कैद। अहमदनगरच्या गुहा गावातील वादग्रस्त कानिफनाथ मंदिरामध्ये बसवली मूर्ती। गेल्या काही दिवसांपासून गावात जमिनीच्या वादातून 2 समाजात तणावाचं वातावरण। अशातच मंदिरामध्ये मूर्ती बसून गावकऱ्यांकडून पूजा। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये दत्त जयंतीनिमित्त रथोत्सव साजरा। दिगंबराच्या जयघोषानं रावेर दुमदुमलं। साताऱ्यामधल्या पाटण इथे केंद्र आणि राज्य शासनाच्या लोक कल्याणकारी योजना पुस्तिकेचं वाटप। माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुस्तिकेचं वाटप। सोलापुरात शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन कार्यालयाचा शुभारंभ। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सिने अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते उद्घाटन। खराब हवामानामुळे गोंदियाला येणाऱ्या विमानसेवेवर परिणाम। हैदराबाद गोंदिया विमानसेवा काही महिन्यात बंद, प्रवाशांची डोकेदुखी वाढली। ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑइल टँकर उलटला, चालक जखमी। पातलीपाडा पूल परिसरातली घटना, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडलं। पालघर जिल्ह्यामध्ये एका वर्षात 164 अल्पवयीन मुलं बेपत्ता मुलांमध्ये अल्पवयीन मुलींचं प्रमाण जास्त। 150 मुलांना शोधण्यात यश, पालघरच्या पोलीस अधीक्षकांची माहिती। वाशिम बस स्थानकामध्ये खासगी वाहनांचा वावर वाढल्यानं वाहतुकीला अडथळा, प्रवाशांना नाहक त्रास। रत्नागिरी शहरामधील खासगी सावकारांचे धाबे दडाडले, शहर पोलीस स्थानकामध्ये 5 बड्या सावकारांच्या विरोधात तक्रार दाखल। धाराशिव जिल्ह्यामध्ये मजूर मिळत नसल्यानं मनरेगाची 240 ग्रामपंचायतींमधील कामं रखडली, दुष्काळ स्थिती असतानाही मजूर मिळत नसल्याचं चित्र। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नवीन वीज जोडणी महावितरणच्या खर्चानं होणार, सेवा जोडणी शुल्क आणि सुरक्षा ठेव रक्कम मात्र ग्राहकांना भरावी लागणार, महावितरणचा निर्णय। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये एटीएम मशीनसह रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक, सराईत चोरट्यासह 6 जणांना अटक, संगमनेर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई।